घरात लहान मुलं असली ना की प्रत्येक आईची धावपळच चालते. आज आरुषीच्या शाळेमध्ये जन्माष्टमीचं सेलिब्रेशन होतं. त्यामुळे त्यांना आज राधाकृष्णाचा लुक करून यायला सांगितलं होतं. मग आरुषीचं चालू होतं, मला राधा बनायचं, हे नको ते ड्रेस घाल, ते नको असं कर, ते नको. तिची बडबड चालूच होती. त्यात लेटही खूप होत होता तिला. मग कसं बसं तिला मी तयार केलं आणि मग तिला स्कूलला सोडायला गेली. बघा आमची राधा कशी दिसती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आमची राधा तर गेली स्कूलमध्ये, पण घरचे बाकींचे होते त्यांना मग नाश्ता वगैरे बनवायचा होता, कारण पारच्या पप्पालाही आज ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे त्यांना नाश्त्याला पोहे करून दिले. मग पार्थण्याने त्यांनी पोहे खाऊन घेतले. मग मी तोपर्यंत किचन वगैरे आवरून घेतला, कारण किचनमध्ये आज खूप असा पसारा पडला होता. किचन वगैरे घासून पूर्ण क्लीन करून घेतलं धुवून. मग लगेच आंघोळीला गेले. आंघोळ करून येऊन मग लगेच देवपूजाची तयारी चालू केली. आज गुरुवार असल्यामुळं म्हणलं थोडं निवांतच आज देवपूजा करायची. मग असं फुलांचा हार वगैरे ओवला आणि देवपूजा करायला घेतली. आज गुरुवार होता मग म्हणलं आज जरा शांत आणि निवांतच पूजा करावी. मग पूजा माझी आज कशी झाली, तुम्हाला कशी वाटली माझी देवपूजा, मला नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये. मग पूजा वगैरे करून घेतली छानपैकी. आणि मग आज पार्थ घरीच होता. पार्थची तब्येत अजूनही ठीक झाली नाही आहे. मुळं पार्थला काही मी शाळेत अजून बी पाठवलं नाही. मग त्याचा अभ्यास खूप सारा बाकी होता. मग त्याला थोडासा अभ्यासाला बसवून मग त्याला थोडं काही प्रश्नाची उत्तरं समजत नव्हती, त्याला हेल्प केली. आणि आजचा दिवस असा गेला. मग तुम्हाला माझा आजचा लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया पुढच्या लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.